नमस्कार मंडळी, श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये भरपूर जणांचे उपवास आहेत. आता हे उपवास पकडत असताना आपला उपवास असतो दिवसभराचा आणि हा उपवास असल्यामुळे आपल्याला काय होतं, आपल्याला भीती वाटते, की एकतर माझं वजन ह्या महिन्यात कमी होईल, पुढच्या महिन्यात डबल गतीने वाढेल किंवा माझं या महिन्यातच खूप वजन वाढेल किंवा माझं वजन मी ऑलरेडी खूप कमी केलेलं आहे, ते या महिन्यामध्ये वाढेल. आपल्याला स्वार्थही साधायचा आहे आणि आपल्याला श्रद्धेनं आपला परमार्थही साधायचा आहे. देव कधीही तुम्हाला उपाशी राहून माझ्यासाठी उपवास कर असं कधीही म्हणत नाही. त्यामुळे आपल्याला श्रद्धाही लक्षात घ्यायची आणि आपलं आरोग्यही लक्षात घ्यायचंय. बरोबर आहे. शेवटी सगळं जातं ते कर्मावर जातं. तुम्ही चांगली कर्म केली, तुम्हाला चांगलं फळ मिळेल. वाईट कर्म कराल आणि उपवास पकडाल, त्याचं फळ चांगलं मिळणार नाही. उपवास करताय, कर्मही चांगलं केलं पाहिजे, उपवासही केला पाहिजे. ज्याची त्याची जशी श्रद्धा आहे तशी त्यांना जपली पाहिजे. पण कर्म सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जाऊ द्या बाकीचं. मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे, की अशा काळामध्ये आपल्याला काय होतं, आपल्याला भीती असते, की कोणता हर्बल टी पिता येत नाही. रेग्युलर रुटीन आपल्याला माहीत असतं. मी असं-असं खाते, हा ग्रीन टी घेते, ब्लॅक कॉफी घेते, ब्लॅक टी घेते, हर्बल टी घेते, डिटॉक्स वॉटर घेते, वेट लॉस पावडर घेते. पण आता कसं करायचं? आता तर उपवास चालू आहेत. हा भरपूर जणांना प्रश्न पडतो. तर तुमच्यासाठी आज मी हर्बल टी जो उपवासामध्ये चालतो, तो घेऊन आलेला आहे. त्यातला एखादा इन्ग्रेडियंट तुमच्याकडे वेगवेगळ्या भागातून असतात. आता मग मी माझ्या साताऱ्यामध्ये जसं इन्ग्रेडियंट्स मी घेणार आहे. तुमच्याकडे यातला कोणता इन्ग्रेडियंट जर चालत नसेल, तर तुम्ही नक्की कमेंट करा, की आमच्याकडे हे चालत नाही, ते तुम्ही घेऊ नका. पण मोस्ट ऑफ आमच्याकडे जे वापरलं जातं ना, ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. मॉम्स किचन जॉयवर 19,000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल मनापासून थँक्यू. मी माझं 16 किलो वजन 6 महिन्यामध्ये कमी केलं. घरचे पदार्थ, अन्नपदार्थ खाऊनच कमी केलेलं आहे. फॅमिलीला सांभाळून, मुलीला सांभाळून सगळे सण पार पाडतच मी माझं वजन कमी केलेलं आहे. कोणतंही स्ट्रिक्ट डाएट केलं नाही, कुठेही पैसे वेस्ट केले नाहीत किंवा कुठेही पैसे घालवले नाही, जिम लावली नाही, योगा लावला नाही. अगदी घरगुती पद्धतीने मी माझं वजन कमी केलेलं आहे. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल किंवा स्किन केअर, हेअर केअर बद्दल छोट्या-छोट्या टिप्स हव्या असतील, ज्या की मी अभ्यास करून टिप्स देत असते. मी असं बघून वगैरे देत नाही. मी अभ्यास करते, त्या प्रत्येक इन्ग्रेडियंटचा स्टडी करते आणि मग टिप्स देत असते. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला हा पूर्ण शेवटपर्यंत, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी कोणती हर्बल टी पिऊन कधीही वजन कमी होत नाही. हा हर्बल टी एक सपोर्ट आहे. जसं की एक छोटीशी गोष्ट असते आपल्या ताटामध्ये, की ज्याच्यामुळं आपलं सगळं पूर्ण ताट पूर्ण होतं. म्हणजे जसं की आता सपोज कांदा घेतलाय, तर त्याच्यावर लिंबू पिळलं, तर आता मला एक्झाम्पल देता येत नाहीये तुम्हाला. तसंच हर्बल टी आहे ना, तो एक सपोर्ट आहे. बरोबर? तो एक सपोर्ट आहे. असा कोणताही हर्बल टी नाही, जगामध्ये असा कोणताही ग्रीन टी नाही, की जो डायरेक्ट आपला वेट लॉस करतो. तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कॅलरीजच्या जर जास्त खात असाल, तुम्ही 10 वडे खाताय आणि त्याच्यानंतर तुम्ही हर्बल टी घेताय, तर त्याचा उपयोगच नाही. शरीराला ना हर्बल टी पचवायला जागा आहे, ना ती वडी पचवायला जागा आहे. त्यामुळे आपण किती खायचं ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की कमी खायचंय, बरोबर? आपलं पोट भरेल, 80% पोट भरेल एवढं आपल्याला खायचं असतं. हे तर तुम्हाला माहिती. आता काय खायचं, काय नाही नाही याच्याबद्दल ऑलरेडी काल आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही जाऊन बघू शकता, की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काय-काय ऑप्शनला घेऊ शकता. ते तुम्ही सगळं फॉलो कराल. पण हा हर्बल टी घेतले ते फॉलो करा. पण हा हर्बल टी घेण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की तुम्ही स्वतःला चालायची सवय लावा. स्वतःला व्यायाम करण्याची सवय लावा. स्वतःला कसली चांगली सवय, ॲक्टिव्ह राहण्याची सवय लावा फक्त, बाकी काही नाही. नाहीतर नुसतं बसाल ना दिवसभर, माझा उपवास आहे, माझ्यामध्ये एनर्जी नाही आहे. जर तुमच्यामध्ये एनर्जी नाही आहे, तर त्या उपवासाचा काहीही अर्थ नाही आहे. म्हणजे उपवास आहे तुमचा, पण तुमच्यात एनर्जी नाही आहे म्हणजे तुम्ही व्यवस्थित खातच नाही आहे. तुमच्या शरीराला एनर्जी मिळाली पाहिजे याच्यासाठी बाबरले तुमच्या शरीराला एनर्जीसुद्धा पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये एनर्जीसुद्धा पाहिजे. चला तर आता मग हर्बल टी कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवते आणि हा हर्बल टी कधी घ्यायचा हे पण तुम्हाला सांगते. चला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टीलचं पातेलं घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये 1 पाऊण ग्लास पाणी घेतलंय. पाणी मला आपल्याला गरम करायला ठेवायचंय. वापरणार आहे आपण इथं एक आल्याचा छोटासा तुकडा मी घेतलेला आहे. तो आल्याचा तुकडा याच्यामध्ये टाकायचा आहे. छोटासा तुकडा घेतलाय, तोडून किसून टाकला तरी चालेल. याच्यामुळे आपल्या शरीरावर जी सूज येते ना, इन्फ्लेमेशन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, नॉर्मल भाषेमध्ये आपल्या
सूज येते ना अंगावर किंवा हे अशी स्किन नाही का अशी प्रेस होते वगैरे, त्याच्यासाठी हे आहे. किंवा आपल्याला डबल चिन येतात, आता जे पहिल्यापासून असतात ना त्याच्यासाठी नाही चाललेलं. आता माझ्या शरीराचं स्ट्रक्चर पहिल्यापासूनच माझं आडवं हाड आहे आणि माझं तसंच आहे. पण आपल्याला एक कळतं ना आपण आधी कसं होतो आणि आत्ता कसं आहे. एखाद्याचं शरीर, आता माझं जर जास्त वजन कमी झालं ना तर माझं शरीर खाली वाळकं दिसतं आणि माझा चेहरा मोठा दिसतो, कारण माझा चेहरा असताना मोठा आहे. तसं जर तुमचं काय असेल नाही, पण असतं ना पायावर सूज येते, हातावर सूज येते, असं मानेवर येते, असं गाल गुबगुबीत दिसतात, ती सूज ह्या आल्यामुळं कमी होते. आणि भरपूर ठिकाणी उपवासाला हे आलं चालतं. आमच्याकडे चालतं, तुमच्याकडे चालतं का कमेंट करायची. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय जिरं. जिरं सुद्धा भरपूर ठिकाणी उपवासाला चालतं. जिऱ्याच्या नावातच आहे जिरण्यासाठी. थोडंसं जिरं घ्यायचंय, जास्त नाही, अर्धा चमचाच असेल किंवा अर्ध्यापेक्षा कमी. थोडंसं जिरं घेतलंय मी, असं पूर्ण भरून वगैरे नाही, अर्धा चमचा एवढं जिरं घेतलंय. आपलं खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचण्यासाठी हे जिरं आपल्याला मदत करणार आहे. हेही आमच्याकडे चालतं, तुमच्याकडे चालतं का नाही हे तुम्ही कमेंट करायची. आता याच्यामध्ये मी टाकते वेलची, बघू शकता तुम्ही, थोडीशी, एका वेलची मधले अर्धे दाणे घेतलेत मी, 4 दाणे घेतलेत बरोबर. याच्यामध्ये टाकायची वेलची. वेलची सुद्धा आपल्याला वेट लॉस मध्ये खूप मदत करते, आपली रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी, शिवाय आपलं चयापचयाची क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी ही आपल्याला वेलची, जिरे आणि आलं. आता याच्यामध्ये दुसरा कोणताही असा इन्ग्रेडियंट नाही, एक चौथा आहे फक्त. याला आपल्याला काय करायचंय, याला उकळवायचं आहे. आपल्याला इतकं उकळवायचंय, आपल्याला एक 5 ते 10 मिनिट उकळवायचंय. अर्धा ग्लास वगैरे काही करत बसायचं नाहीये. तुम्हाला करायचं असेल तुम्ही करत बसू शकता. माझी अशी पद्धत आहे, मी याला उकळवते. याच्यानंतर याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण, म्हणजे यातले जे न्यूट्रियंट्स आहेत ते वाफेद्वारे उडून जायचे नाहीये, म्हणून ठेवायचंय झाकण. आणि 5 मिनिटं उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि आता मी गॅस बंद केलाय. आता आपल्याला हे थोडंसं कोमट होऊ द्यायचंय. आता हा हर्बल टी कशाबरोबर घ्यायचा ते पण तुम्हाला सांगते. पित्ताचा त्रास असेल, जास्त करून होतो, पित्ताचा त्रास असेल, कारण खिचडी वगैरे खाल्ल्यानं पित्त होतं, सगळ्यांना सगळे पदार्थ करून खाणं होत नाही, तर पित्ताचा त्रास असेल तर लिंबू नाही घेतलं तरी चालेल. हे पिल्यानंतर थोडंसं मळमळल्यासारखं वाटतं, मला माहिती आहे कारण मी असं पिलेलं आहे भरपूर. तर हे पिल्यामुळं थोडंसं तुम्हाला मळमळल्यासारखं वाटू शकतं, पण काही हरकत नाही. सवय लावली ना, कारण महिनाभर आहे, तुम्ही महिनाभर शरीराला एक डिटॉक्सिफिकेशन म्हणून किंवा डिटॉक्सिफायर म्हणून हा हर्बल टी घेऊ शकता. जर तुम्हाला कोणती हेल्थ कंडिशन असेल तर डॉक्टरांना विचारून घ्या, हे असं असं पिऊ का, कारण डॉक्टरच बेटर सांगू शकतील. आता याच्यामध्ये ना हे पाणी ओतायचे आणि याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचे आणि हे गाळून प्यायचे आपल्याला. ज्यांना पित्ताचा त्रास नाही त्यांनी सकाळी कोमट पाणी पिल्यानंतर पिलं तरी चालतो, किंवा कोणत्याही जेवणानंतर अर्धा तासानंतर पिला तरी चालतो, किंवा संध्याकाळी 2 टाइम जरी ह्याच्यातच पाणी ओतून जरी पिलं ना तरी चालतं. जास्त प्रमाणात नाही घ्यायचं, हर्बल टी उष्णता वाढू शकते. एवढ्याच क्वांटिटीनं याच्यातच परत एक पाणी ओतून संध्याकाळी जरी संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर पिलं ना तरी चालतं. म्हणजे डबल इन्ग्रेडियंट नाही घ्यायचे. ह्या इन्ग्रेडियंटमध्येच परत पाणी ओतायचं. हे जे पातेलं ठेवलेलं आहे ना याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये तरी पिऊ शकता तुम्ही. ह्यानं आपलं पचन व्यवस्थित होणार आहे आणि वेट लॉसमध्ये म्हणण्यापेक्षा वेट मेंटेन राहण्यामध्ये आपल्याला याची मदत होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा हर्बल टी तुम्ही कधी घेऊन बघितलाय? थोडासा झणका मारतो बरं का हा हर्बल टी आहे ना, कारण मी पिलेलं आहे. आल्यानं थोडंसं हे होतं. तुम्हाला आल्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मला कोणत्याही उष्णतेचा त्रास नाही आहे, त्यामुळे मी माझ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दाखवलं. तुम्हाला आल्याचं प्रमाण कमी करायचं असेल, तुम्ही एक दिवस घेतला की तुम्हाला अंदाज येतो, मग दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाचं वजन वेगळं असतं, प्रत्येकाला ची आवड वेगळी असते. त्यामुळे समोरची व्यक्ती घेते त्याच्यापेक्षा आपल्याला काय सूट होतं हे तुमच्या मनावर आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.